शिवाने योग सांगितला असं म्हणतात, पार्वतीला सांगितला, पार्वतीने अनेक ऋषी मुनींना सांगितला आणि पुढे मौखिक पद्धतीने सगळ्यांपर्यंत योग पोहोचत राहिला. पुढे महर्षी पतंजलींनी 2-4 हजार वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं योग दर्शन. त्यामध्ये 195 सूत्र लिहिले. किती? 4 भागामध्ये पुस्तक आहे. 4 भागामध्ये पहिला आहे समाधीपाद, समाधीकडे कसं जायचं, त्याचे साधनं काय आहेत, त्याचं साधनपाद दुसरा भाग. तिसरा जे आहे ते विभूतीपाद, काय काय विभूती मिळतात योग केल्यानंतर. आणि चौथा भाग जो आहे तो कैवल्य. कैवल्य म्हणजे आनंद, योगातून आनंद मिळतो. जे आपण निरोगी माणसं असतो ते आनंदी असतात, हे काय. जर चेहऱ्यावर आपल्या 12 वाजलेले असले की लगेच आपल्याला कोणीतरी विचारते काय तब्येत बरी नाही का, म्हणजे आपला चेहरा काय करतो, आनंदी असल्याचं दाखवतो. नो क्रीम नो पावडर. आपण जे आहे ते योग केला तर आपला चेहरा बिलकुल तेज असतो. वयाच्या 73व्या वर्षी पहा कसं तेज आहे, वयाच्या 63व्या वर्षी पहा कसं तेज आहे. इकडे जरी असलं तरी पूर्ण चेहऱ्यावर पण तेज आहे. म्हणजे या पद्धतीने माणसं 100 वर्षाने. तू मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक करून दुसरा व्हिडिओ चालू करत राहा, म्हणजे